जुलैमध्ये मका आणि सोयाबीन यांचे बाजारभाव वाढू शकतात का? वाढले तर किती वाढतील? की स्थिर राहतील? या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मका आणि सोयाबीन अशा दोघांचेही आपण बाजारभाव सांगणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार, तारीख आहे 2 जुलै 2026. सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये मक्याच्या बाजारभावांची काय परिस्थिती आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत ते बघूया. मागच्या आठवड्यात मक्याचे बाजारभाव होते 2242, या आठवड्यात आले ते 2165. 3% घसरण आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 5% वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र 4% घसरण आहे. एकूण देशाचा विचार करता मक्याचे बाजारभाव मात्र थोडेसे वाढलेले आहेत. 1997 किंवा 2000वरनं 2100पर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे आता इथं दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेल की चॅनलला आपण नवीन असाल तर हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष असतो. त्यांच्या हवाल्यानं आपण हा अहवाल प्रसिद्ध करत आहोत. त्यांच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून तिथं कृषी तज्ज्ञ आहे, संख्याशास्त्रज्ञ आहे, हा अहवाल प्रसिद्ध होत असतो. याच पद्धतीनं आपण ॲग्रोशिवारचं कांदा मॉडेल तयार केलेलं आहे, जे सायंटिफिक माहितीवर आधारित आहे. तुम्ही जर कांद्याचे शेतकरी असाल तर ॲग्रोशिवारच्या मुख्य चॅनलला जाऊन ते बघू शकता. तिथं मेंबरशिप व्हिडिओमध्ये आपण ते सांगत असतो. आता मक्याच्या किमतींमध्ये जुलैमध्ये आता या आठवड्यात थोडंसं कमी असलं तरी वाढीचा कल आहे. तो कसा आहे ते बघूया. जागतिक मका उत्पादनाचा जो अंदाज आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडा घटू शकतो. म्हणजे 26-27चा जो अंदाज आहे तो 13,000 लाख मेट्रिक टन. अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार 26-27मध्ये जगात मागील वर्षाच्या तुलनेत 2% मक्याचे उत्पादन घट होण्याचा अंदाज आहे. आता भारतातनं मक्याची निर्यात किती झाली? 25-26ला झाली होती 2.5 लाख मेट्रिक टन आणि आता जी अपेक्षित आहे 26-27ला ती 1.5 लाख मेट्रिक टन आहे. आता अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात 26-27मध्ये 1.5 लाख मेट्रिक टन होईल, जी 40% घट असू शकते असा अंदाज आहे. इथेनॉल आहे, कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर स्टार्च उत्पादक आहे, यांच्या मागणीनुसार म्हणजे यांची मागणी वाढली आणि मक्याची जी निर्यात आहे तिच्यामध्ये घट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अजूनही नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ज्या पेरण्या झाल्या त्या अवघ्या 3 ते 4% झालेल्या आहेत. संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये खरीपाच्या पेरण्या अजूनही 10%ची पातळी ओलांडलेली नाही. जून गेला आहे, आता जुलै महिना आहे. त्यामुळे यंदा सगळ्याच पिकांचं जे उत्पादन आहे ते कमी राहू शकतं. अर्थात याबद्दल आपल्याला कृषी विभागाकडनं अधिकृत माहिती मिळेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आता भारताचं उत्पादन जे आहे 25-26मध्ये जे होतं ते 470 लाख मेट्रिक टन, जे मागच्या वर्षी जे होतं 550च्या तुलनेत म्हणजे 26-27मध्ये त्या तुलनेत 14.5%नी घट होण्याचा अंदाज आहे. आता जूनच्या तुलनेत म्हणजे मागच्या वर्षी जून मध्ये जी आवक होती त्या तुलनेत यंदा जून 26मध्ये आवक किती टक्क्यांनी वाढली? 48.77% वाढलेली आहे. एकूण महाराष्ट्राचं उत्पादनाचा आपण विचार करू आणि आता मी तुम्हाला फायनल बाजारभाव सांगतो. महाराष्ट्राचं उत्पादन 25-26साठी 57 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे, अंदाज लावलेला आहे. त्याच्यामध्ये 20%ची वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या 3 वर्षात नांदगाव बाजारामध्ये मक्याच्या जुलै महिन्यातल्या सरासरी किमती कशा होत्या ते बघूया. जुलै 23मध्ये 2082, जुलै 24मध्ये 2501, जुलै 25मध्ये 2142 आणि आता खरीप हंगाम 26-27साठी किमान आधारभूत दर आहे 2410 रुपये. एकूणच जो अंदाज दिलेला आहे मका बाजारभाव जुलैसाठी 2050 ते 2370पर्यंत प्रति क्विंटल राहू शकतात. याचा अर्थ त्या हमी भावापर्यंत पोहोचू शकतात. आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोयाबीनच्या बाजारभावाचं काय आहे ते पण आपण गणित समजून घेऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तूर, हरभरा आणि इतर बाजारभावांचं बघूया.
सोयाबीनची तेलाची आयात याच्यावर सोयाबीनचे बाजारभाव ठरत असतात. मी अमेरिकन कृषी विभागाचं आणि आपला जो करार झाला त्याबद्दल मी मागच्या आठवड्यात सांगितलं आहे. अनेकांना तो व्हिडिओ बघितला असेल, काहींनी बघितला नसेल तर बघा. 26-27मध्ये सोयाबीन तेलाची आयात जी आहे ते 43 लाख मेट्रिक टन आयात होण्याची शक्यता आहे. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा 3% ते घटू शकतं. आता जागतिक सोयाबीनचं उत्पादन जे आहे 26-27 या वर्षामध्ये ते 4415 लाख मेट्रिक टन, म्हणजे मागच्या वर्षी होतं 4292, इथे ते वाढणार आहे. म्हणजे किती वाढणार आहे तर जवळपास 3% वाढणार आहे. आता भारत आणि महाराष्ट्रातील सोयाबीनचे उत्पादन बघू. भारताचं उत्पादन 151.8 लाख मेट्रिक टन 25-26मध्ये आणि महाराष्ट्राचं जे आहे ते 48 लाख मेट्रिक टन आहे. हे मागच्या वर्षांच्या तुलनेत मागील वर्षाच्या तुलनेत 16% अधिक आहे. आता चालू वर्षी मासिक आवक नोव्हेंबर 25 पासून कमी होत असल्याचं दिसून येत आहे, विशेषतः आपल्या इथल्या बाजारात किंवा बाजार समित्यांमध्ये. आता आणखी एक आहे, सोयाबीनची निर्यात किती झालेली आहे. 26-27मध्ये ती अपेक्षा 25-26ला झाली 8.5 लाख मेट्रिक टन, 26-27ला होईल ती 10 लाख मेट्रिक टन अशी अपेक्षा आहे. म्हणजे सोयाबीन निर्यात जी आहे ती घटण्याचा अंदाज आहे. मात्र उत्पादन वाढलं तर 26-27मध्ये 10 लाख टन होऊ शकते, असं एक भाग आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की सोयाबीनच्या बाजारभाव आणि ते कसं राहील या सगळ्यामध्ये ते आपण बघूया. 25-26 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत जी ठरवलेली आहे ती 5328 आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या किमतीत MSP पेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. आता इथे जे आहे मागच्या वर्षी साधारण किती आहे, बाजारभाव कसे होते आणि या वर्षीची किमान हमीभाव किंमत काय आणि त्याचं काय सोयाबीन कुठपर्यंत जातं ते बघूया. जुलै 23मध्ये 4325, जुलै 24मध्ये 4368, जुलै 25मध्ये 4927 प्रति क्विंटल असे दर राहिलेले आहेत मागच्या 3 वर्षांचे. यंदाच्या 26-27साठी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत दिली 5708, म्हणजे ती मागच्या वर्षीपेक्षा थोडी वाढली आहे. तुम्हाला सरकारी केंद्रामध्ये जर भ्रष्टाचार झाला नाही आणि नोंदणी केली तर त्याचे हे होऊ शकतं. पण आता सोयाबीन दरामध्ये तेजी आहे, बाजारातील मागणी पण आहे. त्यामुळे जुलै 26मध्ये सोयाबीनचे बाजारभाव 7000 ते 7575 प्रति क्विंटल राहू शकतात. म्हणजे साधारण 7500च्या आसपास सोयाबीनचे बाजारभाव राहतील. ही माहिती कशी वाटली ते मला जरूर कळवावं. येणाऱ्या काळामध्ये पीक पेरा आणि त्याचे अहवाल आपण देत राहू. याशिवाय आपण धरणातला पाणीसाठा एकदा पाऊस सुरू झाला की त्याचाही विचार करतो आहोत. तुम्हाला त्याची अपेक्षा आहे का, आणखी कुठली माहिती पाहिजे ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.